नमस्कार मित्रांनो, आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत जुलै 2026 मध्ये सिंह राशीच्या व्यक्तीच्या आयुष्यात कोणते बदल होऊ शकतात। हा महिना तुमच्यासाठी भाग्य घेऊन येणार आहे का? नोकरी, व्यवसाय, पैसा, प्रेम, विवाह, आरोग्य, शिक्षण आणि कौटुंबिक जीवनात काय घडू शकते? महिन्याच्या शेवटी कोणती काळजी घ्यावी? कोणते छोटे उपाय केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढू शकते? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सिंह राशीचा स्वामी सूर्य मानला जातो। सिंह राशीचे लोक नेतृत्व करणारे, आत्मविश्वासू, धाडसी आणि स्वाभिमानी असतात। हे लोक कोणासमोर झुकायला फारसे तयार नसतात। त्यांच्या व्यक्तिमत्वात आकर्षण असते, पण कधी कधी अहंकार, राग आणि घाईघाईत निर्णय घेण्याची सवय त्यांच्यासाठी अडचण निर्माण करू शकते। जुलै महिन्याच्या सुरुवातीला काही अपूर्ण कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते। अडकलेली कामे हळूहळू मार्गी लागतील। ज्यांनी नवीन काम सुरू करण्याचा विचार केला आहे त्यांना योग्य व्यक्तीचे सहकार्य मिळू शकते, पण घाईघाईत निर्णय घेऊ नका। कोणत्याही कागदपत्रावर सही करण्यापूर्वी दोनदा विचार करा। नोकरी करणाऱ्यांसाठी हा महिना नवीन जबाबदाऱ्या घेऊन येऊ शकतो। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाकडे लक्ष देतील। तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे। काही लोकांना बढती किंवा नवीन संधी मिळू शकते। नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर महिन्याच्या शेवटी चांगली संधी मिळू शकते। ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल। व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात। जुने व्यवहार पुन्हा सुरू होऊ शकतात। पैशाची आवक वाढू शकते, पण मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या। भागीदारीत व्यवसाय करत असाल तर गैरसमज टाळा। आर्थिकदृष्ट्या हा महिना मिश्र स्वरूपाचा राहू शकतो। पैसे येतील, पण खर्चही वाढू शकतो। घरातील काही मोठ्या गरजांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे। ज्यांनी बचत केली आहे त्यांना त्याचा फायदा होईल। अनावश्यक खर्च टाळा। कोणालाही मोठी रक्कम उधार देताना काळजी घ्या। प्रेम संबंधात असलेल्या व्यक्तींनी संवाद वाढवावा, गैरसमज दूर होतील। जोडीदारासोबत वेळ घालवा। वैवाहिक जीवनात काही छोट्या मतभेदांची शक्यता असली तरी संयम ठेवल्यास सर्व काही सुरळीत होईल। अविवाहित व्यक्तींना चांगले स्थळ मिळण्याची शक्यता आहे। घरातील वातावरण आनंदी राहू शकते। आई वडिलांचे आशीर्वाद लाभतील। कुटुंबांसोबत धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते। जुन्या नातेवाईकांची भेट होऊ शकते। विद्यार्थ्यांनी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करावे। स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मेहनतीचे फळ मिळू शकते। मोबाईल आणि सोशल मीडियावर कमी वेळ घालवावा। आरोग्याच्या बाबतीत फार मोठी चिंता नाही, पण झोप पूर्ण घ्या। ताण कमी ठेवा। पोटाचे विकार, डोकेदुखी किंवा थकवा जाणू शकतो। नियमित व्यायाम करा। भरपूर पाणी पिया। या महिन्यात शुभ रंग केशरी, सोनेरी आणि लाल। शुभ दिवस रविवार आणि गुरुवार। शुभ अंक 1, 5 आणि 9। सकाळी सूर्याला अर्घ्य द्या। आदित्य हृदय स्तोत्र किंवा गायत्री मंत्राचा जप करा। गरजूंना गहू किंवा गूळ दान केल्यास मानसिक समाधान मिळू शकते। मित्रांनो, कोणताही निर्णय फक्त राशी भविष्यावर आधारित घेऊ नका। मेहनत, योग्य नियोजन आणि सकारात्मक विचार यामुळे यश मिळते। राशी भविष्य हे केवळ एक मार्गदर्शन आहे। तर मित्रांनो, हा होता जुलै 2026 मधील सिंह राशीचा संपूर्ण आढावा। या महिन्यात योग्य नियोजन, संयम आणि सातत्यपूर्ण मेहनत ठेवल्यास अनेक चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतात। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करा आणि अशाच राशी भविष्य, अध्यात्म, धार्मिक माहिती आणि प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। तुमचा अनुभव किंवा प्रश्न असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की लिहा। पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।